रामकृष्ण हरी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र ह्या संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांची मुंबई येथे आढावा बैठक मंगळवार दिनांक 17 व 18 सप्टेंबर 2024 रोजी अतिशय जोरदार संपन्न झाली। स्थळ स्वामीनारायण मंदिर, महालक्ष्मी मंदिराजवळ हाजी अली वरळी मुंबई येथे संपन्न झाली। वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विठ्ठल पाटील काकाजी यांचे टाळमृदंगाच्या गजरामध्ये जोरदार स्वागत केले आणि स्वामीनारायण मंदिरामध्ये दर्शन घेऊन मंदिरात वारकरी महिला तथा पुरुष वारकऱ्यांनी सुंदर अशी पावली घालून संतांच्या अभंग गायनाचा आनंद घेतला। त्यानंतर आरती व दीप प्रज्वलन करून पुढे कार्यक्रमाला सुरुवात झाली। ह्यामध्ये माननीय वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी सुंदर भाषण केलं। त्या भाषणाचा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहात। अतिशय अभ्यासपूर्ण आणि अतिशय जोरदार भाषण विठ्ठल पाटील काकाजी यांनी केलेलं आहे। वारकरी संप्रदायाची दिशा व दशा, संघटनेचे पुढील कार्य यावर चर्चासत्र झालं। स्वामीनारायण मंदिरामध्ये स्वामीजींचे शाल श्रीफळ देऊन पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले। माहिती संकलन करता मी श्री गजानन महाराज येरुळकर आपणास विनंती करतो की आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा व शेअर करा। वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांचे महिलांनी स्वागत केले आणि त्यानंतर प्रास्ताविक करून पुढे कार्यक्रमाला प्रारंभ झाला। संघटनेच्या पुढील कार्याची दिशा यावर चर्चासत्र सुरू झाले। हा दिवस माझ्या आयुष्यातील एक पवित्र दिवस आहे, अत्यंत मोठा दिवस आहे। कारण मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात, एक गरुड असतो, एक गिधड असत। गिधड वर जात आहे आणि वर जाऊन मेलेला प्राणी शोधत। गरुड वर जातो आणि सूर्याला धडक मारायला जातो। त्या विचारसरणीचा मी आहे। मी कधी राजकारणात पोटासाठी राजकारण केलं नाही। माझ्या आयुष्यावर प्रभाव कुणाचा आहे तर मी पहिल्यांदा 1-2 मिनिटं मुद्दाम सांगणार म्हणून माईक हातात घेतलं की वारकरी साहित्य परिषद काढण्याचा विषय आला कुठे आणि आयुष्यातला आज पवित्र दिवस का तर नाही, चळवळीत वावरत असताना माझ्यावर पहिल्यांदा कोणाचा प्रभाव असेल तर तो माझ्या आई वडिलांचा। कारण ह्या भूतलावर हा देह घेऊन मी मुंडे महाराज आलो। कुठे मुंडे महाराज? मी आलो ते त्यांच्यामुळे आलो। ते माझं माध्यम आहेत, तेच माझे सर्व काही आणि त्यांचा प्रभाव माझ्या रक्तातून चळवळीचा समाज भूमिकेचा आला।
आणि त्यातून मी विद्यार्थी दशेपासून चळवळीत आलो. आल्यानंतर ज्यावेळी मी पाहिलं की इंदिरा गांधी आल्या होत्या सांगलीला आणि त्याच्या अगोदर मला तर हा छंद येता दुसरीपासून आहे राजकीय चळवळीचा, पण मला माहित नव्हतं सत्ता आणि संपत्ती प्रारब्धातल्या गोष्टी आहेत आणि येताना गठुळ घेऊन यायचं असतं. उघडा येतो आणि उघडा जातो असं एक भ्रम आहे आयांचा तर जास्त नाही. गठुळ घेऊन येतो कोणचं? प्रारब्धाचं. आणि मग प्रारब्धाचं गठुळ हे मला नंतर कळलं. मग मी विचार केला हे सत्ता हा विषय बाजूला ठेवू आणि आपल्याला एक शहाणपणाची भूमिका घेऊन वाटचाल करू. कारण ह्या सत्तेत आपण ज्या स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, तर ज्या एका वारकरी संप्रदायातल्या कुटुंबातला मुलगा आहे आणि इंदिरा गांधी आल्यावर अगोदर वसंतदादा आले मुख्यमंत्री होते आणि दार उघडायला एसपी होते. म्हटलं मी विद्यार्थी दशेत होतो ना 11वीला आणि त्यावेळी मला असं वाटलं की बाबा डीएसपी मोठा, कलेक्टर मोठा, पण आपण काय अभ्यासात ते काय होणार नाही, त्या भानगडीतले पडायला नको, खेळात काहीतरी होऊया. खेळाला सुद्धा फार मोठं कौशल्य लागतंय. मग आपल्याकडे काहीतरी करण्याचं. साने गुरुजी काय म्हणतात, तुम्हाला काय म्हटले असते सांगू? साने गुरुजी गोळी महाराज, धडपडणारी मुलं. मुलं म्हणजे छोटी नव्हे, तुम्ही देवाची लेकरच आहे. तसं साने गुरुजींच्या भाषेत आपण धडपडणारी मुलं आहोत. आणि मग मी विचार केला की ते डीएसपी आणि वसंतदादा उतरले आणि त्या एका माऊलीच्या पाया पडले. त्या नागनाथांना नायकोडींच्या आई होत्या. म्हणजे स्वातंत्र्यासाठी धडपडणाऱ्याला श्रीमंती न बघता सन्मान मिळतो. कारण ह्याच एरियात जिथं तुम्ही बसला इथं टाटाना निवडणुकीत पाडलं होतं एका सामान्य काँग्रेसच्या माणसाने. जे विचाराची चळवळ ही महत्वाची असते, भूमिका घेऊन निघालेलं महत्वाचं असतंय. आणि मग हे असताना अचानक ते सगळं बघितल्यावर माझ्या मनात आलं की जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर राजकीय चळवळीत पाहिजे. आणि मग मी राजकीय चळवळीत आलो. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष झालो. विद्यापीठाच्या चळवळीत पुणे शिवाजी विद्यापीठ, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, डोबे महाराज 4 जिल्हे. त्याच्यानंतर मग पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, मग महाराष्ट्राच्या युवक चळवळीत. आणि हे सगळं करता 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 कधी काळ बदलला कळलं नाही. लोक त्रिसूत्री राजकारण सुरू केले. बघा त्यावेळी मला वाटलं मग त्रिसूत्री राजकारण काय सुरू झालं? राजकारणातून सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून परत राजकारण. सगळे गणितच बिघडलं. आणि मग मी विचार केला आता याला सुरू काय करायचं? तर आमचे काय मित्र डॉक्टर सदानंद मोरे सर, महाराष्ट्रातले अत्यंत विद्वान, तुकोबारायांचे वंशज म्हणायचं का तुकोबारायच म्हणायचं कळत नाही. कारण मला एकदा शरद पवार साहेब म्हणले अरे त्या मोरेला बुद्धी तर किती आहे. मी म्हटलं मोरेंची उद्या सकाळी 10वीची परीक्षा होती आणि ते झांज वाजवत होते आणि डांबाच्या लाईट मध्ये झांजवर पुस्तक ठेवून अभ्यास करत होते. तर याला काय म्हणायचं तुम्ही ठरवा म्हटलं. आणि मग माणिकाबाजी गुट्टे फोन लावू, अरे तुम्ही सगळे जावा माझ्या खोलीत ना, कशाला इथं राहताय? म्हटलं ते तर नीट वाचा नाही तर आमंत्रण आकलून करा. जो आज आपका कल की शावर का हो, काँग्रेस पक्षाच्या आमदारकीची खोली आहे तुमची नव्हे. जिथासाल तर नीट वाचा. तस पडत मूर्ख राहण्यापेक्षा परफेक्ट राहिलं पाहिजे. आणि ती माणसं कोण आहेत? तर वारकरी संप्रदायाची जीवन पद्धती ज्यांच्याकडे आहे ते सर्वश्रेष्ठ भूतलावर आहेत आणि त्यांना घेऊन हा समाज दुरुस्त करायचा म्हणून मी भूमिका घेतली. आणि त्या ज्ञानोबा तुकोबांच्या संत साहित्याचे विचार सगळीकडे जावेत म्हणून माझे एक मित्र अत्यंत सज्जन म्हणजे राज्याचे मुख्य सचिव
आणि मुख्यमंत्री दोनच प्रमुख असतात. आणि त्यांच्या बायकोने प्रिंट काढायला सांगितली ईमेल वरची, ते खिशातनं पैसे काढून दिले आणि म्हटले बाहेरून आणा बाजारातून, शासनाच्या पैशावर नाही काढायचं, मुख्य राज्याचा. त्यांनी मला सांगितलं विठ्ठलराव तुमचं हे काम 10 वर्षांनी दिसेल. आणि 10 वर्षांनी संत साहित्य संमेलनाला मान्यता झाली. आता 12 पूर्ण झाला. आणि हे सगळं कोणाच्या भरोश्यावर झालं? त्याचे सुरुवातीचे तुम्ही 2 तर साक्षीदार आहे, मुंडे महाराज आणि दुसाने महाराज. तर अतिशय कष्टानं, अतिशय जिद्दीनं आणि अतिशय तळमळीनं मी काय विचार केला, हे पहा आपल्याला मन माशीसारखं आमचे सद्गुरू सांगायचे, धान्यावर पण बसतंय आणि अन्नावर पण बसतंय. आणि मग मी विचार केला काही तर करायचंच असतंय ना, मग चांगलं काम उभा करू आणि तिकडचं बँक कोटा वाढवू, बँक भांडवल पुण्याचं. आणि मी ते सुरू केल्यानंतर मी माझं दुखणं एवढंच सांगतो की आंधळ्याची डोळं कोण राखतो? नांदेडकर माहित नाही काय? हरी राखतो. महारी कोण आहे? विठ्ठल आहे, रामकृष्ण हरी आहे का नाही? मग तो राखतो हे मला खरं आहे, कारण 8 मंत्री आणते, कोण सगळेजण तिथं आल्यावर मदत करतो. तिथं कसं चालतंय मला माहित नाही, पण अख्ख्या मंत्रालयातल्या सगळ्या प्रमुख मंत्र्यांना आणि मित्रांना पैसे मागून मी खाली आलो. असं केलं, देवा पोरगा जरा बारका आहे आणि बायको लय सज्जन आहे आणि अटॅकनं मारशील, मी हे करायला तुझं काम आहे, तुझं तू बघ. मी धडपड आलोय. आणि माझ्या खिशात त्यावेळी किती रुपये होते? अंदाजे किती असतील? 10 रुपये. आणि संमेलन घ्यायला चालतं इतिहासात तर पहिल्यांदा. काय मस्ती, कुणाच्या जीवावर? हरीच्या. माझा हरी, माझा विठ्ठल. मग मी म्हटलं अटॅक तेवढा येऊन देऊ नको, तुझं तू बघ करेल. तेवढ्यात फोन वाजला, असला एक बारका फोन खिशात आहे, इमर्जन्सी असं. हॅलो. मग मी त्यावेळी पुढारी होतोय, खचून शिवी दिली त्याला. खचून शिवी दिल्यावर अहो चिडू नका, इकडे बघा, इकडे बघा. मंत्रालयाच्या बाहेरच्या रोडच्या पलीकडे फुटपाथवर धुमाळ मारायचा एवढा बारका होता. उड्या मारून मारून मला हात करायला, हे बघा इथं आहे, काय काम आहे, काय काम आहे? तुला मी मदत केली, मला तू मदत करतो. हाय आता आहे. कुठं आहे? गाडीच्या टिकीत आहे. थांब आलं म्हटलं. परत गेलो, त्यानं पैशाची बॅग दिली आणि ती घेऊन नाशिकला आलो आणि ऍडव्हान्स दिले सगळ्यांना जरा जरा. आणि संत साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. आणि मग अशा पद्धतीनं 12 संत साहित्य संमेलन कशी झाल्यात हे तुमची इच्छा असेल तर ह्या 2 दिवसात सांगतो, आता नाही, नसेल तर लिहिणार आहे, त्यात वाचा. गमतीशीर आहे सगळं. म्हणजे एकच कळतंय की यात आपण काही नाही, शून्य आहे, एवढं 100% आहे. आणि मग एक दिवस संत बहिणाईची गाथा पारायण औरंगाबादला करून आलो. किती आनंद झाला. बिचारे पत्रकार त्याला पैसे कमी पडतात हो. आणि मला काल पुण्यातला श्रीमंत माणूस 50,000 सगळ्या दिंड्यांना मागत होतो. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा विरोधी, जादूटोना विरोधी. आणि तेच विचार आमचे वारकरी दिंडीत सांगतात, सप्त्यात सांगतात, कीर्तनात सांगतात. ह्याला राज्याश्रय द्या आणि हा विचार वाढवा. कशासाठी? एक मंत्री खरं तर काय धुमाळ महाराज बेशरम आहात, मला दगड फेकून मारा म्हणालो मी. 2-2 हजार माणसं घेऊन आपण गेलो जिल्हाधिकारी कार्यालय. खुश व्हायचे अधिकारी, अहो हे आम्हाला शिव्या देतात, तुम्ही दारात आणला, बरं झालं. मग ते खुश होऊन भाषणं करायचे. आणि मग ते मी सांगायचो की शेजार समोरचा माणूस म्हणतोय होय तो 6 महिन्यापासून सांगतच होता मरणार आहे म्हणून. अरे आनंदे निर्भय असो बोलते टाई, सुख दुःख आम्हा नाही चाड कोण सांगायचं, त्याला आधार कोण द्यायचा. आणि म्हणून ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढली. काढता 78 तालुक्यात फिरलो.
पण ते पुतणे अजून माझ्या संग बोलत नाहीत. मी तुकाराम महाराजांचं ऐकलो, मडे झाकावे बरी पेरणी करावी. मी म्हटलं आता 5 दिवस झाले तो गेलाय, त्याच्या आत्म्याला शांती त्यावेळी मिळेल. मी फोन लावला नाना पाटेकरला. नाना पाटेकर, काय अंगात किडा आलेला आहे काय? सरळ बोलल्यावर जरा अवघड असते ना. अंगात किडा आलेला आहे काय? तो चिडखोर आहे. केजरीवाल सारखं राजकारणात वेगवेगळ्या वाटेनं घुसायची इच्छा आहे का महाराष्ट्रातल्या? आणि मेसेज टाकलो, 2-3 फोन. मी आंघोळ करत होतो. मी म्हटलं बोला नाना पाटेकर, सिनेनट, कोण बोलतोयस तू? म्हटलं ते नंतर. आहे काय किडा आपल्याला, खरं सांगा. अरे नीट बोल. मग म्हटलं कशाला लोकांच्या आयुष्याशी खेळता? म्हटलं मी खेळतो कशाला? मराठवाड्यात जाऊन आमच्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा मौलीला पैसे देतात तसे नाटक करून. अरे मी चांगलं काम करतोय. अरे बेशरम आहे तुम्ही. म्हटलं काय चांगलं काम करताय? शेतीचा किंवा मुलाचं लग्न खोट्या प्रतिष्ठेसाठी मोठं करताना झालेलं कर्ज फेडताना भावनिक माणूस आत्महत्या करतो, बेशरम करत नाही. आणि त्याच्या आत्महत्येला त्याच्याबरोबर न मरता किंवा सती जाण्याचा प्रकार मोडल्यामुळं सन्मानानं मुलं बाळाने संसार सांभाळणारी आमची माऊली समाजापुढे बोलून लाचार करता, तिला 15,000 लोकांच्या खिशातले मागून देता आणि ती रडताना खुशीत माझी घेऊन ताई म्हणता, बेशरम. आणि संपूर्ण जगभर मराठवाडा कसा बदनाम आहे, मागास आहे हे दाखवता आणि जगातनं पैसे गोळा करता. हा धंदा पहिला बंद करा. अरे असं खोटं आहे का मी बोललेलं? अरे होय हे खरं आहे, पण मी काय करू? म्हटलं 10 लाख इव्हेंट मॅनेजमेंटला घालवता. अरे म्हटलं ह्या हाताचं ह्या हाताला कळलं नाही पाहिजे दिलेलं. पावलावर 25 फुटाला एक पानपट्टीचं खोक आहे आणि तिथं विमल नावाचा गुटखा इतके लोक खातात. आणि आम्ही त्या भागामध्ये संतभूमी म्हणून बघायचं. मला सांगा, जर वारीत तंबाखू बंद केली तर संडासलाच होणार नाही 80% लोकांना. खरं आहे का नाही हे सांगा. हा बोलतात काय विचारा काही लोकांना यातल्याच. तर सांगण्याचा हेतू काय? अरे मग कसलं संतभूमी. मग तो जयदत्त क्षीरसागर आम्ही बोलत बसलो. 4 गाड्या होत्या, 20 मागं राहायची आणि एक माझ्या बरोबर राहायची. असं आम्ही सगळं करत होतो. आणि हे सगळं करत असताना शासनाने तर आम्हाला विचारलं सुद्धा नाही. फक्त अधिकारी खुश झाले, राज्यकर्त्याने शाबासकी नाही. काय लक्षात आलं हे सुद्धा विचारलं नाही. इतके निर्ढावलेले बेशरम राज्यकर्ते आज आहेत सर्व पक्षात. त्यात काय चांगले आहेत हे मला त्या मुरलीधर मोहोळांचं ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. जाहीर सांगितलं त्यांनी मंत्रिपदावर असताना. आणि तो खोटा नाही. त्याचा काय व्यवसाय बिझनेस ते जमिनीच्या व्यवहाराचा आहे, त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यांनी सांगितलं पोरांना आळंदीत चोप, इथले लोक सांगतील तसं वागायचं. मंत्रिपद बाहेर ठेवून आलोय मी, नो शानपणा असं पोरांना सांगितलं हो आळंदीत राजकारणात. आणि मग काय नाही, शेवटी ते 3-4 गाड्या घेऊन कुठे गेलो आपण, एका शेट्टीच्या हॉटेल पुढं. म्हणलं शेट्टी, मनमोहन सिंगांनी अजून त्यावेळी पैसे असं पाठवायचं काम केलं नव्हतं, फक्त अंमलात आणलं होतं. पण ATM सुरू होतं त्यावेळी. म्हटलं शेट्टी, संध्याकाळ झाल्या, उद्या सांगलीत पैसे भरतील, सकाळी ATM वरून काढून ठेवतो. या 4 गाड्या गांडोगत ठेवतो आम्ही रेस्ट हाऊस राहायला, आम्हाला जेवायला घाल. असं आम्ही ते ज्ञानोबा तुकोबा आधारदिंडी काढली. आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक विचार घेऊन गेलो. असा विचार घेऊन जात असताना मला असं वाटतंय, शिवाजीराव मोघेंना ते खुश झाले आदिवासी मंत्री आणि म्हणाले तुमची दूरदर्शनवर कीर्तन मालिकेला मी पैसे देतो. लगेच अधिकारी आला, सह्याद्रीवर शासनाच्या वतीनं ठेवणारा वारकरी साहित्य परिषद व सामाजिक न्याय व्यसनमुक्ती विभागाच्या संयुक्त विद्यमाने
नाचू कीर्तनाचे रंगी. नाही एवढंच म्हणजे आमचे मोठे परंपरेतले विचारवंत संत साहित्य ओरिजिनल सांगणारे. नाही सह्याद्रीवर कीर्तन मालिका. मग तो बिचारा आदिवासी मंत्री, हो विठ्ठलराव आणि काय पाहिजे तुम्हाला? मी म्हणलं का हो साहेब, अहो जाईल तिथं लोक पळत येतात आणि माझ्याच पाया पडतात. मी एक त्याची 2 मिनिटाची त्या बिचाऱ्यांची सकाळी गाठली. मी हे कीर्तन तुम्हाला देत आहे, संतांचे विचार देत आहे. आणि रात्री झोपताना सकाळी 7:30 ते 7, रात्री 10:30 ते 11. माणसं म्हणायची म्हणत त्यांना की उठल्या उठल्या देवाचं नाव, झोपताना देवाचं नाव. आणि म्हणून तुमच्या पाया पडतो आम्ही, तुम्ही दिलाय, मी कशाला क्रेडिट घेऊ. आणि त्याच्यानंतर मग अनेक मंत्र्यांनी आम्हाला खूप लाचारी केल्यानंतर संत साहित्याला थोडी थोडी मदत करत राहिले, थोडी. आणि त्याच्यानंतर इतकी चेष्टा केली जाते. त्यातलेच पैसे मी 50,000 मागवत होतो. मुख्यमंत्री महोदय, मी जरा सचिव बीडचे भांगे, मी म्हटलं ते समजावून सांगतोय तुम्हाला, फसवतोय, त्याला विचारा की 13 कोटी श्याम मानवला देत होतास, ते पैसे कुठे आहेत? आमचे वारकरी, मुख्यमंत्र्यांचा फोन असा होता, स्पीकर फोन, आमचे वारकरी विठ्ठलराव समोर बाय ते म्हणतात हे अंधश्रद्धेचाच प्रचार करतात, अंधश्रद्धा विरोधी, हे जादूटोना विरोधी, व्यसनमुक्ती विरोधी काम करतात वारकरी संप्रदायाचे लोक. मग ह्यांच्या दिंड्यांना पैसे द्यायला तू काय सांगतोस? पुढच्या वर्षी देऊया, अधिवेशनात मंजूर करूया. मंजूर अनुदानातले पैसे आहेत ना? आहेत साहेब. मग तुला ऐकलंस ना विठ्ठलराव शेजारी आहेत? हा साहेब ते पैसे आहेत साहेब. मग 2 दिवसाच्या आत मंजूर झाले पाहिजेत. पण ते फक्त मी म्हटले कसं द्यायचं? मी म्हटलं मानाच्या दिंड्यानं द्या, पहिल्यांदा सुरू तर करूया, आणि सुरू केल्यानंतर मग मोकळ्या दिंड्यानं मिळवायचं आहे. मग त्यासाठी भांडावं लागतंय, लढावं लागतंय. ती चालू आहे माझी लढाई. आणि मग त्या लढाईमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर उर्वरित दिंड्यांना 4 वाऱ्यांना पैसे मिळवायचे आहेत, आणि मिळवायचेच आहेत. मग अजित पवार मला म्हणाले, अरे तुझं ते मुख्यमंत्र्यांनी, मी बजेटचं भाषण करताना माझ्या हातात चिठ्ठी, मी नावासकट का सांगतो, यात काय वाईट काय नाही, चुकीचं नाही. त्यांच्या नेक ने नेक जाना, बद ने बद समजा, जिसमें जितना जरफता उसने मुझे उतना ही समजा. ज्याची जेवढी कुवत आहे त्यांना तेवढंच कळणार. आणि मग मला म्हणाले, मी उभा राहिलो आणि मला मध्ये चिठ्ठी दिली, ते 1,500चं बहिणीचं द्या आणि हे वारकऱ्यांचं 20,000 ना द्या. म्हटलं तुमचा काय संबंध? ते 1,500 बरोबर आहे, तुम्ही सगळीकडचे साठी देव, काय हरकत नाही, शुभेच्छा. नाही वस्तुस्थिती. आता मी जर तुम्हाला म्हटलं चला काश्मीरला, दुबईला, आत्ता नेलो, तुमची पोरं बाळ शेती पिकायचं सगळं बसेल का नाही ओरडत? तसं पैसे दिल्यात गमती आहेत, पण पुढं प्रकल्प काय? इरिगेशन, रस्ते, वीज, सगळं, शाळा, शिक्षण, मुलाबाळांचं बघाल. याची देही याची डोळा, जाऊ देते. मी काय त्यांचाही दोस्त आहे, ह्यांचाही दोस्त आहे, कारण सगळेच तसले आहेत. म्हणून मला एकदम असे एक उखंडा उखरला तर काय सापडणार, तर एक हिरा त्यात दिसला, तो मंत्री झालेला बिचारा मुरलीधर मोहोळ. बाकी सगळे खोटं खोटं बोलतात, इतकं खोटं खोटं बोलतात. मग मला माझा विलास ड्रायव्हर काय म्हणायचा, काकाजी थंडा बदमाश व्हा हो. थंडा बदमाश म्हणजे काय आता तुम्हाला लक्षात आलं? बोलाय का नाही वागाय, घोटात राम, पोटात असं काय तर आहे ते, ओठात सुरी नाही, वोट मुंह में राम बगल में छुरी. हा, तर तसं मी म्हटलं माझ्या हातनं होणार नाही. विषय संपला. हे कशा पैसे सांगितलं तर मग मी त्यांना सांगितलं, तू तसं सांगितलंस? मी म्हटलं खरं आहे ते सांगितलं. अहो त्यांचे पैसे मुख्यमंत्र्याच्या खात्यातले तुम्ही वाटाल का श्याम मानव सारख्या येड्या माणसाला? तो बोलतो खरं, पण एवढं खरं बोलायचं नसतंय ना. एवढं खरं बोलायचं नसतंय की शुक्र जंतूचं मिलन झालं म्हणून तुझा जन्म झाला, काय बापाचा संबंध, हे सांगायचं नसतंय ना. ते तर ज्ञानेश्वरीत बी लिहिलंय, डॉक्टर बी सांगतो. पण तू या देहात आलास
ते आई वडिलांच्या रक्तामासाच्या गोळा आहेस. म्हणून पंढरपूर आहे पुंडलिका भेटे परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. देवा विटेवर उभा राहा, नुसता राहू नको, तर या जगाचा उद्धार कर. आणि म्हणून परमेश्वराला सुद्धा उभा करणारा आणि उद्धार कर म्हणून आदेश देणारा खरा आई वडिलांचा भक्त पुंडलिक. आणि पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा. आल्यावर काय स्वागत केलंय, जरा उभा राहा की बाबा मी आई वडिलांचे पाय दाबले, असं कसं म्हटलं असेल पुंडलिकानं. आणि नुसता उभा राहू नको, येणाऱ्यांचा उद्धार कर. हे वारकरी संप्रदाय आहे. काय बरोबर आहे ना मुळे महाराज. आणि म्हणून हे विचार घेऊन जाण्यासाठी आपण एकत्र आहोत. होय होय म्हणतात. आमचं गगनराज एक व्यापारी भेटला, म्हटला तेरे बाप को किधर नहीं लेके जाने का. मतलब क्यों मेरे पिताजी. अरे उसको चाय पिलाएंगे, खाना खिलाएंगे, उसका काम कुछ नहीं करेंगे, क्योंकि वो काम बोलेगा पैसा नहीं देगा. आता टाळवाटा नवीन समाज निर्माण होईल गावागावात. ह्यात मी कुठलं कमिशन देऊ, कायला सांगू इतर पोटऱ्यावनी. हंडे महाराज मी रात्रभर 2 दिवस बेचैन आहे. तुम्ही म्हणाल कशासाठी. अशुद्ध पाणी प्याले लोक. मग काय झालं, मी गगनराजला सांगितलं मिनरल वॉटरची कंपनी काढा, लोकांना शुद्ध पाणी दे. मी असं नाही सांगितलं चला नदी साफ करूया, गटरीचं पाणी नदीत सोडायचं बंद करूया. हे नाही सांगितलं. शुद्ध पाणी पण धंदा करून दे. त्याला म्हटले आता टाळ द्या, पैसे पडू नाही तो, पण मी मागणार तर एक व्यापार येतो, साहेब मी 30% देतो, मला द्या. मग ते म्हणतात काय ते टाळकुटे तुमचे वारकरी काय शाने आहेत. पांडुरंगाला स्मरून सांगतो हे शब्द असतात. आणि म्हणून मी ओरडून सगळ्यांना सांगत असतो की पैसे ह्या पुढाऱ्यांचे घेऊ नका. काय मोरे ते अनुभव कसा आला, असाच आला ना. कोट्यावधीच्या संपत्ती आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकारी. म्हणजे जोडा. साधू गगनगिरी महाराज म्हटले 99% गांडू असतात, ते नामर्दपणा लपवायसाठी साधू होतात. 1% 70% प्रयत्नवादी असतात. 20% जरा त्या मार्गावर असतात. आणि 10% हे अवलिय असतात, पण ते कुठंच नसतात. आणि म्हणून साखर खाल्ल्यावर चहा पोट लागत नाही. आणि श्रीमंत जिल्ह्याचे श्रीमंत जिल्हाध्यक्ष हेरम महाराज या त्यांचं घरच पेटलं बिचाऱ्यांचं परवा. एक महाराज मोठे प्रसिद्ध, मी काय त्यांचं ऐकलो नाही. मी प्रयत्न सुरू केले आणि 50,000च्या ऐवजी 20 तर सुरुवातीला मानाच्या मिळवले. मिळाल्यावर म्हटले 3rd क्लास आहे मुख्यमंत्री. अहो आपल्याला काय करायचं. आमच्या लहानपणी एकानं सांगितलं होतं, मी दारुडा होता. काय म्हणला मामा किती गोड बोलतोस दारू पिऊन. तर तो काय म्हणला, काय र पोरा, मी बारका होतो 7वीला. काय र पोरा, मस गावाची रेड करून येते, तिला म्हणतस काय. अगं म्हशे गावाची रेड करून येतीस आणि तू कसं अमृतावून देतीस. तुझा संबंध दुधाशी आहे. मी चांगलं बोलायला करते असं. मला काय करायला आता पर्सनली सृष्टी बघेल ना निर्माता. तो काय सोपा आहे काय हो. तो हिशोब ठेवतो प्रत्येकाचा परफेक्ट. पिते दूध जोळे झाकुनी, पण त्याचा हिशोब आहे की तिकडे त्याच्याकडे. मग मी काय म्हणलं, मी बाबा धन्यवाद मुख्यमंत्र्यांनी दिलं. आणि पुन्हा मंदिरात घसायक बसलेला आणि त्यात वरडून म्हणलोय उर्वरित दिंड्यांना देतो म्हटला होता, स्वतंत्र दिंड्यांना देतो म्हटला होता, स्वतंत्र वारीना देतो म्हटला होता. विठ्ठलराव विठ्ठलाच्या कृपेनं आपल्याला काही कमी नाही. तुमचा शब्द खरा करतो. पण खरा करतो म्हटले का नाही मुख्यमंत्री. म्हटल्यानंतर आता पाठपुरावा आला. फक्त एकच बरं या मुख्यमंत्र्यांचं, अगा तानिया लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे. दुसण्या मारल्या, हाताला धरून वाटलं तरी पोलीस हो हो हो. अरे हो आज मुख्यमंत्री याच्या अगोदर मी नेता, बसा शांत म्हणून.
हे पुण्य पुण्य दिंड्यांचं करा, करतो, लगेच लिहितो बिचारा. तर चांगलं वाईट नंतर परमेश्वर बघेल. पण ते मुख्यमंत्र्यांनी दानत आहे, त्यांनी दिलं आणि देणार हे मी माघारीच सांगतो. आणि मग मी ते केल्यावर ते आमचे महोदय शिव्या दिल्या मुख्यमंत्र्यांना, मला का ते आवडलं नाही. पण दुसऱ्या दिवशी पेपरला बातम्या दिल्या, मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो, त्यांनी आमच्या दिंड्यांना पैसे दिले आणि उर्वरित दिंड्यासाठी मी औशेकर महाराजांना भेटून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करून पैसे मिळवणार उर्वरित दिंड्यांना. बिचारा औशेकर महाराज म्हणतोय, काय हो काकाजी, मला वाईट वाटतंय, केला तुम्ही आणि माझं नाव त्या कमिटीत घातलंय. म्हणलं तुम्ही वाण्याचे आहे, तुमचा पाहुणा मुख्यमंत्र्याचा चमचा आहे, त्यामुळं चालायचं. कशामुळं काय पुण्य आपल्याला वाटतं ह्यामुळं घडलं. पण नलगे रुसावे अनेका बहुता आपुल्या संचिता वाचून या. वाईट व्हायचं असेल तर तिथं येणार, चांगलं व्हायचं असेल तर तिथं येणार फरिस्ता. आणि अशा पद्धतीनं औशेकर महाराज मला म्हणतात आणि हे महाराज असे गमती आहेत, पण मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. आय एम हॅपी, मी अत्यानंदी आहे परमेश्वराच्या साक्षीनं की माझ्या वारकरी संप्रदायाला सांगू नये खरं तर, आणि सांगतोय. सकाळी कोरोनाचं इंजेक्शन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, काय ध्यानात राहत नाही वाटतं तुझ्या, डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. 3रा दिवस होता. काळा गॉगल तर घालायचाच असतो, धूळ जाऊ नये, ऊन लागू नये. आणि शाळेची मास्तर घेतली एरम महाराज, पंढरपूरला 18 टनाची गाडी घेऊन गेलो. 6,000 कोटीचा उद्योगपती संजय काकडे पुण्याचा म्हणाला, हे बघा आमचा मूर्ख संत. तर दुसरा एक मित्र बसला, म्हटलं काय झालं, ह्याला कुठनं तर 15 लाख रुपये आल्यात, कोरोना चालू आहे आणि हा मूर्ख बोंबलत त्या पंढरपूरच्या फडकऱ्यांना धान्य वाटायला चाललाय त्या सगळ्या पैशाचं. मी म्हणलो, बघा तुमच्या मुलाला एखाद्यानं सोडणार नाही म्हटलं तर मी त्याला सोडणार नाही, आणि तुमच्या मुलाचं कौतुक केलं तर मी पण त्यासाठी काय पण करेल. अरे मग पांडुरंगाची लेकरं आहेत, आज अडचणीत आहेत, संत साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी बांधिलकी पत्करलेले आहेत पंढरपुरात राहून पिढ्यान पिढ्या, त्यांना अडचणीच्या काळात मदतीला जाणे माझं कर्तव्य आहे. आणि मी 18 टनाची ट्रक घेऊन आमच्या शिक्षकांना घेऊन, आणि माझी निर्जल एकादशी असत्या, डोंगी नाही. तुम्ही पण ठरवा आजपासून, चेंज ऑफ फूड म्हणजे आहार बदलून खाणे म्हणजे एकादश नव्हे, निर्जल एकादश. उपवास म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात. चाले शरीर कोणाचे असत्य कोण बोलवितो हरिविना. मग तो ठरवेल ना मारायचं काय ठेवायचं. मरतो म्हणून मरत नाही राव, दोर तुटून वाचल्यात आणायचं. आमचा आशक्या कवठेमंकाचा गेला, पोरगी काय त्याला पटलेली रुसली, रेल्वेच्या आडवं पडतो, गेला. कॉलेजच्या मागे रेल्वे, आणि रेल्वेच लेट 1.5 तास. काय बोंबलायचं. मग आम्ही गेलो, अरे चल जेवून मर, उपाशी मरू नको. मग आला मेस मध्ये जेवला, म्हटलं मरू दे, तिच्या यायचा झोपतो म्हटलं, तिच्या पै कशा पै मरू. पोट भरल्यावर मरायचं थांबलं. मग मरतो म्हणून कोण मरताय काय, त्यांना ठरवावं लागतं. पण एखादं अशी असावी. आणि अशा परिस्थितीत सकाळी 8 ते रात्री 8:30 आम्ही वाटल्यावर पळत पत्रकार आले दांडकी घेऊन. हो खूप चांगलं काम करलं. मी पाय धरले. हो म्हटले, असं का. म्हटलं नाही, उद्या कोणीतरी 2 डझन केळी घेऊन येतील, 2-2 केळे वाटतील, 2 डझन बी नाही, आणि फोटो काढतील. कारण आमच्या एका राजू अस्वाल मित्रानं एका मोठ्या धूमधडाका अगरबत्तीच्या मालकाला बोलवला आणि म्हटला, कोरोनाच्या काळात गरिबांना काहीतरी वाटायचं. मग तो मोकळा झाला हात हलवत. मग त्या अस्वाल आगाव आहे, एक केळ दिला त्याच्या हातात आणि ते दे म्हटला, आणि ते फोटो काढला. आणि शेडची आपल्या आयुष्यातली सर्व संपत्ती गोरगरिबांना वाटत असताना फोटो म्हटला, एकच केळ ते द्यायला एका भिकाऱ्याला. तर मी त्यांना सांगितलं, मी जर असं वाटताना फोटो पाठवले तर ते क्रेडिट जाईल, कारण देव फार बदमाश असतो.
असं माझं मत आहे. कारण त्याला काही दयामया नाही. तो त्याचं नाव घेऊन त्याला अर्पण करून जगलं तरच तुम्हाला तो प्रसन्न होतो. नाहीतर तात्पुरतं गोड गोड वाटतंय पण कुठं झटका देतो कळतच नाही. कारण तो निर्दयी असतो. सासरा लेकीचा जावयाला गाडी देईल क्रेडिटवर, पण हप्ते नाही भरला तर ओढून नेणारच. तसा देव बँक मॅनेजर सारखा हिशोब पक्का ठेवतो कर्माचा. त्यामुळं मी त्याचं क्रेडिट असं कधी घेत नाही आणि मी ते दिलं नाही. वाटलं मग तरी एकदम आठवलं म्हणून एवढा एक किस्सा सांगतो, गंमतशीर झाला. मग एक दिवस फोन आला, काकाजी कोण बोलताय? अहो मी अमुक महाराजांची बायको बोलते. तुमची माझी ओळख नाही, कसं काय फोन केला? काय झालं वहिनी साहेब? अहो महाराज अर्धा तास खुर्ची टाकून त्या मटेरियलकडे बघत बसल्यात. काकाजीने कवा एवढा विचार केला असेल, काय काय लागणार, 3 महिन्याचा संसार दिलाय सगळा. म्हटलं झालं काय? अहो म्हटले महाराज रात्री वॉचमॅन म्हणून 8,000 पगारानं निघाल्यात आणि म्हटले 2 दिवस कड काढ, बारकी बारकी मुलं बी आहेत आम्हाला, 2 दिवस कड काढ, पगार झाला की बाजार भरूया. आणि नेमकं तुम्ही हे मटेरियल घेऊन आला. प्रचंड मोठा वाडा लाकडाचा बेलापूरकर महाराजांचा. आणि मेसेज आला, कृपा करून आमच्या घरी मदत घेऊन येऊ नये. मी गेलो, पाय धरले, महाराज असं करू नका, माझी भावना आहे, दारात आलेली संपत्ती हे धान्य डावलू नका, लक्ष्मी आहे. आणि ते रडाले. म्हटलं काय झालं महाराज? ते म्हणाले बघा जाऊ आज काय नाही घरात, पण कसं घ्यायचं म्हणून मेसेज पाठवलं होतं. तर मग त्यांना मी म्हटलं माझ्या बायकोला ह्याचं फोन करून सांगा. तिनं त्यांना फोन केला तिला. ती म्हणाली ते पंढरपूरला आहे ना तुम्ही? होय. मग जावा त्या मंदिरापुढे डोकं ठेवा, आमचा काय संबंध. तर हे आम्ही जगतो. आणि म्हणून आता मला एवढंच सांगायचं आहे, निर्दयी मंत्र्यांना पाझर फोडण्याचा मी प्रयत्न करतो, पण त्यांच्या हातून पुण्याई करून घ्यायची का नाही तो ठरवतो. आणि सत्कर्म व्हायला सुद्धा पुण्याई लागते. आणि एकच सांगतो की थोडस आपण हे प्रयत्न करतो, धडपडतो, मिळत राहणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढं ढोंगी महाराजांना पैसे मिळतात, पण सत्य कार्याला जरा त्रास होतो. त्यामुळं टाळ असेल, साडी असेल, हे सगळं देणार आहे मी. देण्यासाठी आता काय झालंय सांगतो. मी जवान होतो, मग नोकरीनं लागता पुढारी व्हायचं ठरलो. पुढारी झाल्यावर ते मिळवावं लागतंय, ते काय जमलं नाही. मग तरी बी देवदयेनं थोडं थोडं माझे मित्र म्हणायचे, मग होत गेलं. म्हणजे गरजेचं आहे तेवढं होत गेलं. घर बीर हे ते, आणि ते बी लय भारीचं झालं. आणि त्याच्यावर बी मी काय करतो, समजा पॅन्ट फाटली तर तिथं डिझाईन म्हणून सांगायचं. लोक मध्ये राहिलं काय भारीची पॅन्ट आणल्या. म्हटलं ही अमेरिकेला मिळते. असं आपलं चाकरी मोठ 1.25 लाखाची करतो. मग हे का सांगाल तर आता गगनराजच्या आणि मग रणकीला 2 दुःख असतात, एक माझा का गेला आणि तिचा का गेला नाही. तसं त्यांना मंजूर झाल्याचा आनंदच्या ऐवजी दुःखच लय झालं की आमच्या माध्यमातून का मंजूर झालं नाही. काय आता रडायचं? अरे झालं कोणाच्या का कोंबड्यानं दिवस उठवले हे म्हणायला पाहिजे. आणि मग ह्यांचा काय संबंध, मग ह्यांनीच केले आणि त्यांनीच केले, असं केले. आणि तसं माझी उद्याची इच्छा होती, पण अजून उद्यापर्यंत आहे. त्यामुळं काय काय परमेश्वर आपल्या सगळ्यांच्या भावनेला यश देतोय बघूया. आणि आपण सगळेजण आलात, तुमचं स्वागत आहे. हे सुरुवातीला मला सामुदायिक सांगितल्याशिवाय सगळ्या जिल्हाध्यक्षांनी इथं बोलायचं आहे, कारण मी काय एकटा काम करत नाही. बरं की नाही सुभाष महाराज? म्हणून मी तुम्हाला म्हटलं या. बाकी सगळ्यापेक्षा इथं येणे महत्वाचं आहे. हे तुम्हाला आज नाही उद्या जाताना कळणार आहे आणि घरी गेल्यावर कळणार आहे. 2 दिवस तुम्हाला झोपेतनं उठायचं होणार, कारण कोण आठवणार. भेटी लागे जेव्हा कोणाची तर कोणाशी तर जिव्हाळा असतो, ह्या कारणाने एकत्र आलेला असतो. मग जिव्हाळे तयार होतात. फक्त त्या जिव्हाळ्यातनं संघटनेला काही इजा करू नका. नाही
भावनेला आवर घातलं पाहिजे, नाहीतर आमचे भोसले महाराज रमाकांत एकटाच असायचा, पण या सगळ्या पुढे यायचा, फोटो काढायचा आणि हे सगळे माझेच म्हणायचे आणि मग काय धुमाळ महाराज. तर असं आहे. मी आता थांबतो. सगळेजण मिळून आपल्या आपल्या भावना व्यक्त करू आणि जवरी तवरी जंबूक करी गर्जना, बरं आहे की नाही. जवरी ना देखिले रे बात्या पंचानना, तसं मी विठ्ठलाच्या आशीर्वादानं माझ्या आई वडिलांच्या पोटाला जन्माला आलोय. मी कशालाही भीत नाही. मला शाळेत विठ्ठल धाडस म्हणत होते. आता भोजन प्रसाद घ्यायचा आहे, त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये सगळ्या जिल्हाध्यक्षांनी बोलायचं आहे का की. हा, यांचंही स्वागत करतो. नंतर करूया 2 मिनिट. आणि या प्रसंगी त्याला बोलू या इकडे. पहिलं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन साहेबांच्या साक्षीनं झालं. ते आज 12वं झालं आणि प्रत्येक वेळी या वारकरी संप्रदायाचे घटक या नात्यानं मला तर वाटतंय ते विठ्ठल पाटील आहेत खरे वारकरी. मी आज आलेलो आहे तुमच्या दारी, मी आज आलेलो आहे तुमच्या दारी, कारण मला जागवायची आहे गावागावातली नारी. आणि म्हणूनच मी 10 वर्ष केलेली आहे पंढरीची वारी. 10 वर्ष मी पंढरपूरचा खासदार होतो आणि वारकरी संप्रदायाबद्दल मला अनेक वर्षापासून अत्यंत महत्वाचं अट्रॅक्शन आहे. जीवनामध्ये शांती अत्यंत आवश्यक असते. असणारं जीवन, वेदना देणारं जीवन, अहंकार असणारं जीवन जे आहे हे जीवन कधी समाधान देत नाही. त्यामुळे आनंदी जीवन आपल्याला जगायचं असते. तर मानवता हवा. पण त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष अगदी झटून काम करतात आणि काका कसे आहेत, ध्येयवेडा माणूस आहे. ज्यावेळी त्यांनी माळ घातल्यापासून, संस्था स्थापन केल्यापासून जी वाटचाल चालू आहे तर ती कशी आहे, दमदार वाटचाल चालू आहे. आणि आपण जे वार्षिक संत साहित्य संमेलन घेतो काय, तर ते संत साहित्य संमेलन म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील मंडळी, इतर सर्व मंडळी, साहित्याचे जे अभ्यासक आहेत अशी सर्व मंडळी येतात आणि त्या ठिकाणी आपापलं योगदान देतात आणि अशी आपली ही वाटचाल चालू आहे. आणि आता पुढचा टप्पा म्हणजे आपला जो मुक्ताई जनाई हरिपाठ मंडळ, गावोगावी महिलांचं हरिपाठ मंडळ स्थापन करायचं चालू आहे. सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव, सुखिया झाला. पुंडलिक तुकाराम